हरि ओम. करोना न करोती. योगदास श्री जय गणेश जोशी लिखित आध्यात्मिक लेख क्रमांक 73. न करोती. इवल्याशा किड्यापासून देहाची उत्क्रांती होत होत मानवी देहापर्यंत उत्क्रांती झाली आणि देहांची उत्क्रांती होणे तेथेच थांबले. आता पुढे मानवी देह धारण करणाऱ्या मानवाची उत्क्रांती होणे सुरू झाले. मानवाची अंतिम उत्क्रांती म्हणजे परमात्मा होणे. जोपर्यंत झाडाला पाने, फुले, फळे आणि त्यामधून पुन्हा बीज तयार होत नाही, तोपर्यंत त्या झाडाच्या बीजाला दुभंग झाल्याचे समाधान, सार्थक, इतिश्री झाली असे वाटणार नाही. तसे न होणे म्हणजे त्या बीजाची यात्रा अर्धवट झाली असे आहे. मानवाची जोपर्यंत परमात्मा होण्याची संभावना निर्माण होत नाही, तोपर्यंत तो कधीही पूर्णानंदी, सदानंदी, कैवल्यानंदी असणार नाही. जर त्याने या परमात्मा होण्याच्या संभावनेची यात्रा न करता ह्या उलट प्रवास केला, तर तो आयुष्यात भरकटत, ठेचकाळत, सुखदुःखाच्या खाईत भ्रमिष्ठ होऊन जन्ममरण असे सतत फेरे घेत राहील. तो कधीही जीवन जगणार नाही. तो कधीही समाधानी, तृप्त असणार नाही. सतत नैराश्यामध्ये मरत नाही म्हणून जगत राहील. यासाठी भक्त होण्याला पर्याय नाही. भक्त व्हायचे म्हणजे कर्मयोग करून अन्यवेळी न करोती हे तत्व अंगीकारणे. त्या योगे यथाकाळी मुक्त होऊन परमात्मा होणे. लेख क्रमांक 74. न करोती. माणसाचा परमात्मा होतो म्हणजे नेमके काय होते? बर्फाचे तुकडे एकमेकांना जोडता येत नाहीत, तसेच आपल्या जडदेहादी इंद्रियांचे परिपूर्ण मिलन होऊ शकत नाही. कितीही प्रेम असले तरी ते तात्पुरते एकत्र येतात, अतूट जोडले जात नाहीत. त्या बर्फाच्या तुकड्यांचे जेव्हा पाणी होते, तेव्हा ते पाणी एकमेकात मिसळते आणि एक होते. तथापि त्या पाण्यात काही विरघळले तर ते अशुद्ध होते. याचप्रमाणे दोन माणसांची अंतस इंद्रिये, बुद्धी, मन एकत्र येऊ शकतात. त्यांचे वैचारिक, मानसिक मिलन होऊ शकते. तथापि काही कारणाने त्यांच्यात बौद्धिक मतभेद होऊन त्यांची मने अकलुषित होऊ शकतात. कलुषित होऊ शकतात. तथापि त्या पाण्याची वाफ अतूट एकजीव होते. कोणत्या पाण्याची कोणती वाफ हे आपण ओळखू शकत नाही. ह्याचप्रमाणे जर अध्यात्म, सत्संग, सद्गुरूचे मार्गदर्शन, जप, भजन, ध्यान, समाधी इत्यादी योगे भक्ताने, साधकाने जर स्वस्वरूपावस्था प्राप्त केली, तर तो विदेही होतो, आत्मस्वरूप होतो. अशा या अवस्थेत तो आत्ममय झालेला असतो. ह्या योगे जेव्हा तो यामधून व्युत्थान होतो, तेव्हा तो पूर्णपणे आत्माचरण करू लागतो. त्याला कैवल्य प्राप्त होते. तो मुक्त होतो. यापासून कधीही मागे जाणे होत नाही. हेच ते परमात्मा होणे असते. हरि ओम.